धर्मबंधू बहिणींना, संघ या विषयावरती बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे ते आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग आपण संघ कसा बनतो हे लक्षात घेतलं. भिक्षू हा घडावा लागतो. जन्मानं कोणी भिक्षू होत नाही, हे पहिलं तत्व आहे. त्याच्या जडणघडणीच्या दोन अवस्था आहेत, स्टेजेस आहेत. एक तर त्याला गृहत्याग करावा लागतो आणि श्रामणेर नावाची दीक्षा घेऊन अध्ययन करावं लागतं, शिकावं लागतं. तो त्याचा प्रशिक्षणाचा काळ असतो. या प्रशिक्षणामध्ये 3 गोष्टी त्यांना करायच्या असतात. एक तर आपल्याला पुढे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे भिक्षू बनून जीवन जगायचं आहे असा संकल्प करून ते जीवन कसं आहे, कशा प्रकारे जगलं जातं हे त्यांना शिकायचं असतं. दुसरी गोष्ट की हे जीवन जगायचं आहे ते निर्वाणाच्या प्राप्तीसाठी, म्हणजे बुद्ध धर्माचं जे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे संपूर्ण दुःखातून मुक्त होण्यासाठी, त्याच उद्देशाने जगायचं आहे. दुसरा उद्देश माझ्यापुढे नाही. ही दुसरी गोष्ट त्यांना शिकायची असते. आणि तिसरी गोष्ट की हे जीवन जगत असताना मला माझ्यामधला सकारात्मक भाव, पॉझिटिव्हिटी ही पराकुटीची वाढवायची आहे आणि अमर्याद वाढवायची आहे. त्यालाच पालीमध्ये मेत्ता भावना म्हटलेला आहे, मैत्री भावना म्हटलेला आहे. आणि त्या 4 ब्रह्मविहाराच्या अवस्था म्हणून सांगितलेल्या आहेत: मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर या मार्गाने मला जगायचं आहे. ह्या 3 गोष्टीमध्ये पक्क होण्यासाठी त्याला श्रामणेर बनायचं आहे. आणि त्याची खात्री पटली की हे जीवन मी जगू शकतो, हा योग्य मार्ग आहे, आता मला तसे प्रयत्न करणं शक्य आहे. तर मग त्याला पुढची दीक्षा घ्यायची. त्याला भिक्खूची दीक्षा म्हणतात. म्हणजे भिक्खू संघामध्ये त्याचा प्रवेश होतो. त्याचं नाव उपसंपदा असं आहे. आणि मग तो पूर्णपणे भिक्षू बनतो आणि जे काही शिकलेलं आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी तो प्रयत्न करतो. आता हे प्रयत्न एकाकी असत नाहीत, त्याला सांघिक महत्त्व असतं, ज्याला आधुनिक भाषेमध्ये कलेक्टिव्ह एनर्जी म्हणतात. इंडिव्हिज्युअल एनर्जी व्यक्तिगत, त्या विशिष्ट ऑब्जेक्टपुरती मर्यादित. पण सामूहिक ऊर्जा असते, कलेक्टिव्ह एनर्जी असते. त्या कलेक्टिव्ह एनर्जीचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ घेता येईल म्हणून त्यांना संघाच्या पद्धतीनं, संघाच्या विशिष्ट जीवन पद्धतीनं जगायचं असतं. म्हणजे सामूहिक जीवन जगायचं असतं, नुसतं व्यक्तिगत जीवन नाही. व्यक्तिगत आचारसाधना आहेत, परंतु जीवन मात्र त्याचं सामूहिक होतं. सामूहिक याचा अर्थ आहे पारदर्शक होतं, ज्याला आपण व्यवहारामध्ये म्हणतो की प्रत्येक माणसाचं खाजगी आयुष्य असतं, प्रायव्हेट लाईफ असतं. भिक्षूच्या जीवनामध्ये खाजगी आयुष्य असत नाही. त्याचं जीवन हे उघड्या पुस्तकासारखं असतं, पारदर्शक. सर्वांना ते दिसेल, सर्वांना कळेल, सर्वांना समजेल. काही त्यामध्ये लपून छिपून राहणार नाही, अशी त्याची अवस्था असते. आणि ही जीवन पद्धती फार अवघड आहे, कारण मनुष्य प्रायव्हेट जीवनाकडे विशेष लक्ष देतो. आपल्या खाजगी जीवनात हस्तक्षेप होण्याची त्याची भावना असते. आणि आजही युरोपियन देशामध्ये राईट ऑफ प्रायव्हसी याला फार महत्त्व दिलेलं आहे. राईट ऑफ प्रायव्हसी की आपल्या खाजगी व्यक्तिगत जीवनाला एक हक्क म्हणून मानलेला आहे. आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा नाही, त्यामध्ये कोणी डोकवायचं नाही, अशा प्रकारची एक जागतिक मान्यता आहे. ही मान्यता इथे नाही. इथे भिक्षूला पारदर्शकच वागावं लागतं. त्याच्या जीवनात काहीही खाजगी असत नाही. आणि ते खाजगी असू नये, कारण लपवण्याची माणसाला तेव्हाच गरज पडते जेव्हा ते एक तर चांगलं नसतं किंवा लोकांना ते मान्य होऊ शकत नाही. असं काहीतरी त्याच्यामध्ये कमी असलं तरच मनुष्य
ते लपवण्याचा प्रयत्न करतो, झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. भिक्षूला काहीही झाकून ठेवायचं नाही. परंतु जगापुढे सारं मांडायचं असंही नाही. मग तो विशिष्ट वर्ग आहे ज्याला संघ म्हटलेला आहे, जो ती खास जीवन पद्धती सर्वांनी स्वीकारलेली आहे. त्यांची जीवन पद्धती वेगवेगळी नाही आणि ते सर्वच एकमेकाशी बांधील आहेत, एकमेकाच्या प्रगतीसाठी, एकमेकाच्या विकासासाठी. आणि म्हणून त्यांनी आपापसामध्ये अतिशय पारदर्शक असलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या पद्धतीने बाबासाहेबांनी मग अगोदर लिहिलेलं आहे, भिक्षू कसा बोलतो, दीक्षा कशा होतात, संघात कोणालाही प्रवेश करता येतो, तिथे कुठलाही अडचण नाही, जातीभेदाचा अडचण नाही, स्त्री पुरुषाचा अडचण नाही, योग्यता अयोग्यता पदप्रतिष्ठा कशाचाही अडचण नाही. कुठल्याही माणसाला भिक्षू बनता येतं आणि त्या प्रशिक्षणाच्या अवस्थेमधून त्याला जावं लागतं. त्या साऱ्या गोष्टी आपण मागच्या वेळेस बघितलेल्या आहेत. त्याच्या प्रतिज्ञा बघितलेल्या आहेत की जे पंचशील आपण उपासकांना पंचशील आहे असं आपण म्हणतो, ही पंचशील बुद्धाने दिलेले शिक्षापद आहे, शिक्षापद असं म्हटलेलं आहे. म्हणजे शिकवणीचा एक आदर्श आहे, नियम नाही, म्हणजे लॉ नाही, हे टीचिंग आहे, एक तत्व आहे. त्यामुळे 5 तत्व शिक्षापद म्हणून सांगितलेले आहे. उपासक ही 5 तत्व स्वीकारतो आणि ती नियम म्हणून स्वीकारत नाही, तर ती पाळली तर आपला लाभ आहे, आपला फायदा आहे असं जाणून तो ती तत्व स्वीकारतो. पण त्याच्याशी बांधिलकी मात्र 100% असतं असं अजिबात नाही. परंतु भिक्षूंना त्या तत्वाची 100% बांधिलकी पत्करावी लागते, ती त्यांची प्रतिज्ञा असते. हेही बाबासाहेबांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि केवळ पंचशीलच नाही, तर त्याहीपेक्षा अधिक काही 5 शिला आहेत जी सांसारिक जीवन त्यागाची शिला आहेत. त्याचं सुद्धा त्यांना प्रतिज्ञा म्हणून पालन करायचं असतं. आणि साऱ्याच भिक्षूंच्या एकसारख्या प्रतिज्ञा असल्यामुळं कोणाचं काही चुकलं तर ते आपापसामध्ये ते कबूल करू शकतात. त्याला कन्फेशन म्हटलेलं आहे, पापदेशन असं म्हटलं. आणि त्यासाठी विनय पिटक आहे. विनय, वि म्हणजे पलीकडे, बियॉन्ड. नय हे धातू आहे, त्यातून क्रियापद होतं नयती. नयती म्हणजे पुढे नेणं, पुढे जाणं, म्हणून विनयती असं ते क्रियापद होतं की पलीकडे घेऊन जातं, पलीकडे घेऊन जाणं, पल्ल्याआड जाणं असं त्याचा अर्थ आहे. मग कशाच्या पल्ल्याआड जायचं आहे, तर संसाराच्या पलीकडे जायचं आहे. हे जे व्यावहारिक जीवन आहे याच्या पलीकडे जायचं आहे. हे दुःख आणि सर्व प्रकारच्या असमाधानानं भरलेलं जीवन आहे, त्याच्या पलीकडे जायचं आणि सर्व सुखमय जीवन प्राप्त करायचं आहे. तर त्या पलीकडे जाण्याचा मार्ग जो आहे, आचरण पद्धती जी आहे, त्याला विनय असं म्हटलेलं आहे. म्हणजे पालीमधल्या विनय शब्दाचा हा अर्थ आहे. आपण वरवर फक्त एवढं समजतो, विनय म्हणजे नियम, पाळायचे नियम. ते साधेसुधे नियम नाहीत. त्या नियमाच्या पाठीमागे ही भूमिका आहे की त्याच्या पालनानं तुम्ही सांसारिक जीवनाच्या पलीकडे जाता. विनयती. म्हणून बुद्धाच्या धम्माचं वर्णन पालीमध्ये आणि बाकीच्या सर्वच बौद्ध वाङ्मयामध्ये, संस्कृत वाङ्मयामध्ये सुद्धा नुसतं धम्म असं केलं जात नाही. बुद्धाच्या धम्माला नुसतं धम्म म्हटलं जात नाही. तर श्रद्धावान माणसं, बुद्ध धर्माच्या त्या शिकवणीशी बांधील असणारी माणसं, ती त्याला, आणि प्रत्यक्ष बुद्ध धर्मामध्ये भिक्खू संघ आणि स्वतः बुद्धानेही तीच भूमिका घेतलेली आहे की हा धम्म विनय आहे. जोड शब्द आहे तिथे, धम्म विनय. म्हणून नुसता धम्म कामाचा नाही, विनय असल्याशिवाय धम्माला अर्थ नाही. कारण बुद्धाचं धम्म हे नुसते सिद्धांत नाही, नुसतं तत्वज्ञान नाही, नुसती फिलॉसॉफी नाही. ईश्वर आहे, फिलॉसॉफी झाली. आहे की नाही ते विचारायचं नाही, असो नाही ते नसो, आहे मानायचं, फिलॉसॉफी झाली. म्हणून सर्व धर्म अशा काल्पनिक गोष्टींना
जे तत्वज्ञान म्हटलं जातं, त्याच्यावरती विश्वास ठेवतात, त्याला चिकटून राहतात. हे सत्यता नाही, हे खरं नाही. कल्पना खरी असू शकते असं नाही. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याचं खरेपण ठरत नाही. कल्पना कल्पनाच राहते. आणि कल्पनेला मनुष्य जेव्हा बांधील राहतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या गुलाम बनतो. फार मोठं डेंजर आहे त्याच्यामध्ये की माणसाची बुद्धिमत्ता, मन ज्याला बुद्धानं म्हटलं आहे, त्या मनाची जी काही विविध कार्य करण्याची अंग आहेत, फॅकल्टीज आहेत, या फॅकल्टीज कमजोर होतात. उदाहरणार्थ, अशा काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवणारा मनुष्य विचार करण्याचं सोडून देतो, शोध घेण्याचं सोडून देतो, खात्री पटवून घेण्याचं सोडून देतो. मग तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची बुद्धिमत्ता कमजोर झाली ना, तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची बुद्धिमत्ता कमजोर झाली, त्याची मानसिक शक्ती कमजोर झाली. आणि बुद्धानं ही कमजोरी हटवण्यासाठी स्पष्ट भूमिका घेतली की जसं आहे तसं जाणा, जसं आहे तसं पहा, समजून घ्या, शोधा, त्याची खात्री करून घ्या. काही लक्षात येतं आपलं? म्हणून बुद्ध धर्म खऱ्या अर्थानं मानसिक गुलामगिरी तोडणारा धर्म आहे. मानसिक आपली दुर्बलता जी आहे ती नष्ट करणारी शिकवण आहे. बौद्ध बनणं साधी गोष्ट नाही आहे. आणि बनणं इतकं लाभाचं, इतकं फायद्याचं आहे हे लोकांना कळत नाही. म्हणून बुद्ध धर्माबद्दल मग लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होत नाही. बुद्ध धर्माबद्दलची श्रद्धा म्हणजे माणसाची स्वतःवरची श्रद्धा आहे. माझं भलं व्हावं, माझं चांगलं व्हावं, माझं सर्व कल्याण व्हावं अशी जर स्वतःच्या बाबतीत श्रद्धा असेल, असंच झालं पाहिजे अशी जर खात्री असेल, हिंमत असेल, तसे मानसिकता असेल, तर मनुष्य त्याच्याशी जे सुसंगत आहे त्याचा स्वीकार करेल, त्याच्याच मागे लागेल, नुसत्या कल्पनेच्या मागे धावत सुटणार नाही. म्हणून आम समाजामध्ये, मानव जातीमध्ये माणसाची बौद्धिक शक्ती कमजोर होते ती या पद्धतीनं काल्पनिक गोष्टीला मानल्यानं. ईश्वरावरती विश्वास ठेवणं किती धोक्याचं आहे ते यावरून आपल्या लक्षात येईल. नुसतंच लोकांना सांगण्यासाठी म्हणायचं नाही की बुद्धाने ईश्वर नाकारला म्हणून. त्याच्या पाठीमागे तत्व आहे, त्याच्या पाठीमागे सत्य आहे. ते सत्य लक्षात घेतलं तर ईश्वर का नाकारला याची खात्री पटेल आपल्याला आणि आपण त्या झंझटीपासून मुक्त हो. बुद्धाने आत्मा नाकारला, कल्पना आहे केवळ. कल्पनेपलीकडे त्या शब्दामध्ये काहीही नाही. का तर त्या कल्पना सिद्ध होत नाहीत, खात्री पटत नाही, कधी पटलेली नाही, आणि तुम्ही त्याला चिकटून बसता आणि तुमच्या बुद्धीचा वापर मग त्या मर्यादेच्या बाहेर करत नाही. एक वर्तुळ आखलं गेलं, एक सीमा आखली गेली तुमच्या विचाराची, त्या सीमेच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून मनुष्य मानसिक गुलाम होतो. आणि ही गुलामगिरी माणसाला का लागते तर लहानपणापासून आई वडील, शेजारी पाजारी, जवळची माणसं जे काही त्याच्या मनामध्ये भरतात, असं वागा, असं करा, हे करा, ते करा, त्याची सवय माणसाला लागते लहानपणापासून. आणि ती सवय इतकी घट्ट होते, इतकी पक्की होते की ती सवय सोडण्याची, त्याच्यात काही बदल करण्याची, ती बरोबर आहे की चूक आहे हे समजून घेण्याची शक्तीच माणसाची नष्ट होऊन जाते आणि तो सवयीचा गुलाम होतो. मेजॉरिटी माणसं सवयीची गुलाम असतात. कधी कधी लोक म्हणतात की व्यसन सुटत नाही. व्यसन काय आहे? सवय. व्यसन आदत आहे, सवय आहे. शरीराला, माणसाला वागण्याची, करण्याची ती सवय लागते. जसं दारू पिणं आहे, सवय आहे. त्या सवयीचा तो गुलाम झाला. म्हणजे त्या पदार्थामध्ये काहीतरी भव्य दिव्य अलौकिक अशातला भाग नाही, पण एक आदत झाली, एक सवय झाली. आणि ती सवय तोडणं
हे शेवटी माणसाच्याच हातामध्ये आहे. परंतु त्याची बौद्धिक ताकद इतकी दुर्बल झालेली असते की तो सवय तोडण्याचा विचारही करत नाही. जिथे विचारच करत नाही तिथे त्याची जी सवय तुटू शकत नाही. म्हणून जे बरोबर आहे, जे चूक आहे, खरं आहे की खोटं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, आपल्या लाभाचं आहे की नाही, याचा जर माणसानं विचारच सोडून दिला आणि केवळ जुन्या लोकांनी काही गोष्टी शिकवल्या त्यांना तो धरून बसला तर तो मनुष्य आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही. तो त्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही. हे या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धाला भिक्खूंना हे नियम ठेवलेले नाहीत, हे तत्व ठेवलेले नाहीत नुसते, त्यांना नियम बनवला की तुम्हाला ह्या साऱ्या अज्ञानातून, ह्या साऱ्या लोकांनी निर्माण केलेल्या संसारामधल्या जगामधल्या सवयीतून बाहेर पडायचं आहे. त्या सवयीची नीट पारख करायची आहे. त्या चांगल्यात किंवा वाईट हे तुम्ही जाणायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे आणि त्या सवयीमधून बाहेर पडायचं आहे. म्हणून हा खडतर मार्ग आहे, कष्टाचा मार्ग आहे. प्रचंड बौद्धिक शक्तीही लावावी लागते तिथे, त्याशिवाय त्या मार्गावरती जगता येत नाही. आणि म्हणून भिक्षूंना आपापसामध्ये संघटित राहावं लागतं, एकमेकांचं सहाय्य घ्यावं लागतं, एकमेकाचे दोष त्यांना दाखवता आले पाहिजेत, ते दोष दुरुस्त करण्यासाठी एकमेकांची मदत लाभली पाहिजे, सर्वांनी मिळून त्या माणसाला सहाय्य केलं पाहिजे. तसं हे सामूहिक जीवन आहे, कलेक्टिव्ह लाईफ आहे. आणि मग त्यामध्ये या सर्व लोकांची कलेक्टिव्ह एनर्जी सर्वांच्याच कामी पडते. म्हणून कलेक्टिव्ह एनर्जीचा हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत आपल्याला संघाच्या भावनेमध्ये पाहायला मिळतो. आणि केवळ जगामध्ये बुद्ध एवढे एकमात्र धर्मसंस्थापक आहेत ज्यांनी संघ स्थापन केला, ज्यांनी कलेक्टिव्ह एनर्जीचा विचार केला. कनेक्टिव्ह एनर्जी माणसाच्या विकासासाठी आवश्यक आहे हे सत्य त्यांनी जाणलं आणि त्यामधून त्यांनी संघ निर्माण केला. दिस प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह एनर्जी हा संघाचा पाया आहे. आणि याप्रमाणे मनुष्य कुठेही राहो त्याला ह्या प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह एनर्जीची गरज आहेच. यू कॅनॉट अवॉइड दॅट. आणि त्याचं साधं उदाहरण म्हणजे कुटुंब. कलेक्टिव्ह एनर्जी असते. त्या कलेक्टिव्ह एनर्जीमधून माणसाला खात्री वाटते, विश्वास वाटतो की काही कमी जास्त झालं तर माझ्या कुटुंबातला मनुष्य माझ्याबरोबरच असणार. चूक असं ते बरोबर असो, त्याची कोणी पर्वा करणार नाही. पण मी त्या कुटुंबातला सदस्य आहे, कुटुंबातला मनुष्य आहे, म्हणून बाकीचे कुटुंबीय माझ्या पाठीशी उभे राहणार म्हणजे राहणार. अडीअडचणीत मला मदत करणार म्हणजे करणार. मला काही विशेष करायचं असेल तर त्यासाठी प्रोत्साहन देणार, मदत करणार, पाठीशी उभे राहणार म्हणजे राहणार. आणि त्यांच्यामध्ये मी राहिलो तर मी सुरक्षित राहणार आहे. जगेल की मरेल त्याची भीती नाही, काही संकट येईल केली त्याची भीती नाही. मी शांतपणे झोपू शकतो, निवांत झोपू शकतो, निर्धास्त राहू शकतो. का तर कुटुंब नावाची एक कलेक्टिव्ह एनर्जी तिथे कार्यरत असते. मी काय म्हणतो कळतं का? जरा अवघड विषय आहे आणि तो सोपा करून सांगणे मलाही फार जड जातं म्हणा, परंतु शक्य तितकं ते सोपं करण्याचा प्रयत्न करतोय मी. तर कुटुंब हे कलेक्टिव्ह एनर्जीचं एक स्मॉल एक्झाम्पल आहे, लहान उदाहरण आहे. कलेक्टिव्ह एनर्जीचं महत्त्व सार्वजनिकदृष्ट्या किती प्रचंड आहे हे बुद्धानं जाणलं आणि भिक्खूंचा संघ निर्माण केला. जगाच्या इतिहासात कुठल्या धर्मामध्ये संघ निर्माण झालेला नाही. आणि त्या संघाला असे नियम दिले की जे त्याला आहे त्या स्थितीच्या पलीकडे नेण्यास कामी पडतील. म्हणून त्याला विनय म्हटलेला आहे. म्हणून धम्म आणि विनय अशा दोन शब्दांना बुद्धाचा उपदेश पूर्ण होतो. नुसता एक शब्द घेतला अपूर्ण. आणि त्या दृष्टीनं आधुनिक काळामध्ये जी माणसं बौद्ध बनतात आणि विशेष करून भारतामध्ये त्यांनी फक्त एकच शब्द घेतला, दुसरा शब्द पूर्णपणे सोडून दिला, नावही घेत नाही त्याचं.
आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांच्या बद्दल बोलायच नको, संघ नको आहे आम्हाला. इतकी नकारात्मक भूमिका आहे. डू अंडरस्टँड व्हॉट आय मीन? इतकी नकारात्मक भूमिका घेतणारा हा महाराष्ट्रातला बौद्ध जीवन जगू शकत नाही. बुद्ध धर्माचा काडीचाही लाभ त्याला होऊ शकत नाही. आणि गेल्या 60 वर्षाचा इतिहास साक्षी आहे की महाराष्ट्रातल्या बौद्धांना काही मिळालं नाही. धर्मापासून काहीही मिळालं नाही. तो आजही तितरबितर झालेला आहे. आजही सगळीकडे विघटित झालेला आहे. विचारात ताळमेळ नाही, वागण्यात ताळमेळ नाही. इतकी भयानक अवस्था या समाजाची झालेली आहे. तो हिंदू धर्मातही जमा नाही, बुद्ध धर्मातही जमत नाही. मला वाटत नाही आणखी कुठे जमा आहे वगैरे म्हणून. कुठल्याच जमेमध्ये नाही तो. असेल तर फक्त खर्चामध्ये आहे, वाया जाण्यामध्ये आहे. ही इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. तर ते आपण थोडंसं लक्षात देऊ, पण प्रिन्सिपल जाता सांगणं फार गरजेचं आहे. आणि मग बुद्धानं पुढे बाबासाहेबांनी याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या की भिक्खू आणि दोष परीक्षा, कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. बाबासाहेब किती पक्की भाषा वापरते, ते खात्रीची भाषा, की भिक्षूंना हे नियम दिले ते काय औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षांचा अंतर्भाव. तर संघामध्ये या तिन्ही गोष्टी चालतात. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसेल तर संघामध्ये संघ चुकणाऱ्या भिक्षूला शिक्षा करतो. त्याला शिक्षेचे अधिकार आहेत, परंतु एका माणसाला नाही. संघानं एकत्रित येऊन दोष ठरवायचा असतो, दोष निश्चित करायचा असतो. ज्याला आधुनिक भाषेमध्ये म्हणतात चार्जशीट तयार करणं. चार्जशीट माहीत आहे ना, म्हणजे आरोप पक्के करणं. मग भिक्षूवरती आरोप कोणता आहे ते संघ पक्के करतो, त्याला म्हणतात चार्जशीट तयार झाली. मग त्याच्यावरती संघाच्या मिटिंगमध्ये चर्चा होते. त्याला सांगितलं जातं की असं असं तुझ्यावरती आरोप आहे, तुझं काय म्हणणं आहे. आणि नियम असा आहे की भिक्खू होताना प्रामाणिकपणे जगायचं तुम्ही ठरवलेलं असल्यामुळं तुम्ही ते कबूल केलं पाहिजे. जर खरंच अपराध झाला असेल तर पुराव्याची गरज नसते तिथे. पण त्यातूनही कोणी कबूल केला नाही तर मग इतर भिक्षूंना अधिकार असतो साक्ष देण्याचा आणि त्यानं खरंच अपराध केला आहे हे संघापुढे सांगण्याचा. काही लक्षात आपल्याला? आणि मग संघ त्याला शिक्षा देतो. तर त्या ज्या प्रकारच्या शिक्षा आहेत, मग ते न्यायमंडळ कसं स्थापन केलं, तर संघाची बैठक कशी होते, ते बारीक सारीक नियम आहेत, ते आपल्याला पाहण्याची गरज नाही. परंतु मग ज्याच्यावरती आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्षूला खालील प्रमाणात शिक्षा देण्यात येत असे. तर्जनीय कर्म, म्हणजे साधा सुद्धा अपराध असेल तर ताकीद देऊन सोडलं जातं. ताकीद द्यायची, तू परत असं वागता कामा नाही. त्यानंतर निस्सगीय कर्म, म्हणजे त्यांना एखाद्या धुंदीमध्ये किंवा नादामध्ये कधी कधी वेळाच्या भरामध्ये वागलेला आहे असं जाहीर करणं आणि त्याला सुधारण्यासाठी बाकीच्या भिक्षूंनी मदत करणं. प्रवार्जनीय कर्म हे आहे संघातून हकालपट्टी करणं, की भिक्खूंना संघ काढून टाकू शकतो, त्याला प्रवार्जनीय कर्म. त्याची वसं उचलली जातात, त्याला संघातून काढून टाकलं जातं. उत्प्रेक्षणीय कर्म म्हणजे काही काळ त्याच्यावरती बहिष्कार टाकला जातो आणि त्या बहिष्काराच्या काळामध्ये त्यानं सुधारण्यासाठी कसं वागायचं, काय करायचं ते त्याला सांगितलं जातं. त्याला मानत्त असं म्हणतात. ती मानत्त दिली की मग त्याप्रमाणे त्यानं वागून दाखवायचं आणि मग संघाची खात्री पटली की त्यानं शिक्षा पूर्णपणे भोगलेली आहे किंवा त्यामध्ये जे करायचं, म्हणजे शिक्षा करून त्याला टाकून देत नाहीत,
त्याला करायला सांगतात सुधारायला, तो सुधारण्याचा कार्यक्रम देतात, त्याप्रमाणे तो वागला की मग परत त्याला संघामध्ये घेतलं जातं. काही छोटे मोठे असे अपराध असतात, त्याला परिवास कर्म असं म्हणतात, म्हणजे विहारात राहायला बंदी केली जाते, त्याला विहाराच्या बाहेर राहायचं, म्हणजे अक्षरशः बाहेर राहावं लागतं उघड्यावरती. थायलंड श्रीलंकेमध्ये इथे प्रकार आहे आणि ते कार्यक्रम मी स्वतः बघितलेले आहेत की ज्या भिक्षूंना मान्यता दिली जाते. आलिशान विहार आहे, सर्व सुखसोयी तिथे आहेत, परंतु शिक्षा झाली की त्याला बाहेर मैदानात राहावं लागतं, त्याच्याशी कोणी बोलत नाही, त्याला फक्त अन्न पुरवलं जातं, अन्न पाणी. आणि मग जी शिक्षा दिलेली आहे मानत म्हणजे सुधारण्याचा जो उपाय सांगितलेला आहे त्या उपायाप्रमाणे त्यांना प्रयत्न करायचे आणि त्या काळापर्यंत सिद्ध करून दाखवायचं की नाही मी सुधारलो आहे म्हणून, मग त्याला संघामध्ये घेतलं जायचं. असे नियम उपासकांसाठी आहेत का? अजिबात नाही. म्हणून उपासक कसे फ्री, कुछ भी करो, आम्ही धार्मिक, आम्ही बौद्ध, म्हणजे कशाला संबंध नाही. हा नुसताच अहंकाराचा किंवा बढाईचा भाग होऊन जातो, परंतु संघाला मात्र हे करावं लागतं. आणि अडचण अशी आहे की भारतामध्ये अशा प्रकारच्या संघाचं अजून अस्तित्व निर्माण झालेलं नाही. भारतीय संघ संघटित नाही. अगदी गावागावाच्या वस्तीच्या पातळीवरती त्याला संघटित असावं लागतं आणि तशा प्रकारचं संघटित संघ अजूनही भारतामध्ये निर्माण झालेला नाही. म्हणजे हे जे काही केलं जातं हे आचरण करणारे लोक नाहीत. भिक्खूंची संघटना असं म्हणतात, अखिल भारतीय भिक्खू संघ. पण हे जे मी आपल्याला सांगितले काही घडत नाही त्याच्यामध्ये. एकत्रित येऊन जे पालन करायचं ते होत नाही. 15 दिवसातून एकदा एकत्रित यायचं, पातिमोक्खाचं पठण करायचं असतं. बुद्धाने जे नियम सांगितले 227 ते सर्वांनी एकत्रित बसून ऐकायचे असतात आणि ज्याचा जिथे काही चुकला असेल त्या नियमाचं पालन करण्यात त्यानं तिथल्या तिथे कबुली द्यायची असते की माझं हे चुकलेलं आहे वगैरे म्हणून. आणि मग संघ त्यांना सुधारण्याची किंवा हे जे काही वरती 5 गोष्टी सांगितल्यात त्याप्रमाणे जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देतो. परंतु संघातली शिक्षा सुधारण्यासाठी आहे. संघातली शिक्षा सुधारण्यासाठी आहे, त्या माणसाला बर्बाद करण्यासाठी नाही. संघातून काढून टाकलं जातं ते यासाठी की बाबा रे तुला जड जात आहे, तू काही जीवन जगू शकत नाही, तो आपला उपासक बन आणि जग. म्हणजे तिथे शेवटी त्याच्या भविष्याचं रक्षण केलं जातं की त्याचं जीवन वाया जाऊ नये आणि जे आपल्याला झेपत नाही पेलत नाही त्यामध्ये तो बर्बाद होऊ नये. एवढ्या साऱ्या बारीक गोष्टी इथे बघितल्या जातात. आणि मग ही कलेक्टिव्ह एनर्जी आहे ती भिक्खू संघाची सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. आणि या कलेक्टिव्ह एनर्जीच्या बळावरती जगभरामध्ये निळ्या देशामध्ये जो धम्माचा प्रचार झाला तो भिक्खू संघ करू शकला या कलेक्टिव्ह एनर्जीच्या साह्यानं. आणि ही कलेक्टिव्ह एनर्जी जर समाजामध्ये निर्माण झाली तो समाज सामर्थ्यशाली होतो, शक्तिमान होतो. त्याचा ऱ्हास करणं, त्याला जिंकणं, त्याला दाबून टाकणं अशक्य होऊन बसतं. आणि असा शक्तिशाली समाज निर्माण करण्यासाठी संघाचा आदर्श उपासक वर्गानं स्वीकारायचा असतो. आणि म्हणून 3 शरण आहेत, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 3 शरण घेतल्याशिवाय उपासकांना बौद्ध बनता येत नाही. थोडक्यामध्ये या 3ही आदर्शांच्या प्रती पराकोटीची श्रद्धा बाळगल्याशिवाय उपासक म्हणून सुद्धा माणसाला बौद्ध जीवन जगता येत नाही. बुद्धाचा स्वीकार केलाच पाहिजे दुःखमुक्तीचा आदर्श म्हणून. तो आदर्श प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे बुद्धाची शिकवण. म्हणून धम्माचाही श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे की त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि ते करण्यामध्ये आदर्शभूत मदत करणारा, सहाय्य करणारा आणि आपलं उदाहरण घालून दाखवून देणारा संघ आहे, ती कलेक्टिव्ह एनर्जी आहे. तर त्या कलेक्टिव्ह एनर्जीचा सुद्धा स्वीकार करावा लागतो. म्हणून संघं शरणं गच्छामि म्हटलं जातं. आणि
संघाकडे या भावनेने बघितलं जातं. तर हे संघाचं जे वैशिष्ट्य आहे हे आजही भारतीय बौद्धांना कळलेलंच नाही. हे तत्व मी जे आपल्याला सांगितलं हे कळलेलंच नाही. नो बडी थिंक्स इन टर्म्स ऑफ कलेक्टिव्ह एनर्जी. या देशामध्ये कोणी त्याचा विचार करत नाही की कलेक्टिव्ह एनर्जी नावाचा काही प्रकार असतो. याचा विचार भारतामध्ये कोणीही करत नाहीत. आणि याच कारणामुळं भारतामध्ये बुद्ध धर्म वाढत नाही. अभ्यासू माणसं आहेत, जाणकार माणसं आहेत, पण त्यांना तत्त्वज्ञान माहीत आहे. पण तत्त्वज्ञान हे नेहमी आचरणामध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. ते कन्व्हर्शन करण्याची जिद्द लोकांच्यामध्ये नाही. आणि म्हणून चांगली जाणकार माणसं, धम्माचा खूप अभ्यास असतो. मी अनेकांशी बोलतो तेव्हा ते कळतं की अभ्यासाचा दांडगा आहे. परंतु जेव्हा ते जे समजले तुम्हाला ते कृतीत कसं आणायचा हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा चिडीचूप, मग त्याच्यावरती कोणी बोलत नाही. आणि अशा प्रकारे माणसं फक्त आपल्या त्या जाणण्यामध्ये की आपल्याला कळतं, आपल्याला माहीत आहे, आपल्याला समजतं त्याच्यामध्ये मस्त झालेली आहेत. आणि एक प्रकारे त्या वेगळ्या प्रकारच्या सवयीचे गुलाम झालेले आहेत. म्हणून ते बदलायला तयार नाहीत, परिवर्तन पाहायला तयार नाहीत. आणि जिथे धम्माचा कार्यक्रम असेल तिथे गेलं पाहिजे. आपण त्या कलेक्टिव्ह एनर्जीमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्या कलेक्टिव्ह एनर्जीचा आपण लाभ घेतला पाहिजे, ही भावना नाही. म्हणून बुद्ध म्हणतात कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं, की वारंवार धम्माचं सवन करणं, श्रवण करणं, ऐकणं हे जीवनातलं उत्तम मंगल आहे. मग त्यासाठी काय म्हणा आपण बौद्ध म्हणणाऱ्या माणसांना आलंच पाहिजे, त्या कलेक्टिव्ह एनर्जीचा भाग बनलं पाहिजे. पण आपल्याला पाहायला मिळतं की मेजॉरिटी लोक जे आहेत अशा कार्यक्रमापासून दूर राहतात. आणि ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना बुद्ध धर्माची तत्व माहीत आहेत, ते तर 100% दूर राहतात. आम्ही कशाला प्रवचन ऐकायला जायचं, आम्हाला माहीत आहे, आम्हाला येतं सर्व काही. कालेन धम्म साकच्छा, वारंवार धम्माची चर्चा करणं म्हणजे त्यातले बारकावे लक्षात घेणं, आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करणं, विविध प्रकारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं. हा प्रयत्न करायचा तर तुम्हाला 4 लोकांच्या बरोबर आलंच पाहिजे, एकट्याला नाही जमत ते. आणि म्हणून किती जरी आपला धम्म माहीत असला तरी धम्म प्रवचनामध्ये सहभागी होणं, धम्माच्या चर्चेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. ते आपल्याला आपल्या जी काही समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते आणखी स्पष्ट होण्यासाठी सहाय्यक होतं. आणि या बाबतीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराष्ट्रातले बौद्ध पूर्णपणे वेगळे आहेत. नो बडी इज इंटरेस्टेड इन कलेक्टिव्ह एनर्जी. आणि म्हणून बौद्ध समाज आपला संघटित दिसत नाही. येण्यासाठी एकच कारण आहे त्याच्यापुढे काय यायचं, तर मी सुखाचा आदर्श मानतो, त्यापुढे जाण्याचा जो मार्ग आहे तो धम्म मी मानतो. आणि तसं करण्यासाठी मला इतरांचं सहाय्य व्हावं, ती कलेक्टिव्ह एनर्जी लाभावी म्हणून मी संघालाही मानतो. मग त्या संघ कार्यात मी गेलंच पाहिजे. लोक जात नाहीत. म्हणून भारतीय बौद्ध सुधारत नाहीत आणि त्या धम्माचा त्यांना फायदा होत नाही. बौद्ध म्हणून समाज कधी संघटित होऊ शकत नाही जर त्यांना कलेक्टिव्ह एनर्जीचं प्रिन्सिपल हे तत्व स्वीकारलं नाही तर. हा थोडासा मुद्दा आपण लक्षात घ्या. आणि बौद्ध समाजातले क्वालिफाईड लोक हे प्रिन्सिपल लक्षात घ्यायला तयार नाहीत. वागणं तर दूरच. मी काय म्हणतो लक्षात येतं, ही कमजोरी आहे भारतामध्ये बुद्ध धर्म न वाढण्याची. आपापल्या पद्धतीनं मनुष्य प्रचार करत राहील, चांगलं काम आहे. कोणी तुम्हाला तुम्ही लोकांना सांगता, समजावता, त्यांना धम्मामध्ये आणता, हे चांगलं काम आहे. परंतु तुमचं प्रत्यक्ष आचरण त्या कलेक्टिव्ह एनर्जीचा भाग बनणं त्याचं काय, त्यासाठी आम्हाला वेळ नाही. म्हणून संघटनात्मक काम करणाऱ्या संघटना कशा वाया जातात ते थोडंसं लक्षात घ्या. एक विशिष्ट लेवलवरती सामाजिक कार्य घडतं, कुशल कामही घडतं, परंतु पार्टिसिपंट जे असतात त्यात सहभागी असणारे त्यांची पुढची प्रगती होत नाही कारण ते कलेक्टिव्ह एनर्जीपासून दूर राहतात. फार भयंकर धोके आहेत ते. तेव्हा बाबासाहेबांनी
ही तत्व आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला. संघ कसा वेगळा आहे समजून घ्या, संघाचं वेगळं अस्तित्व काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या, म्हणून त्यांनी हे लिहिलेलं. आणि भिक्खू आणि अपराधाची स्वीकृती, तर ते उपोषित कर्म असतं, जिथे 227 नियमांचं पठण होतं आणि तिथे भिक्षू आपापले कोणते नियम आचरणामध्ये आणायचे चुकलं ते कबूल करतात, त्यांना संघ सजा करतो किंवा सुधारण्याची संधी देतो, तर तो खास कार्यक्रम असतो. असे कार्यक्रम भारतामध्ये होत नाहीत. ते फक्त आमच्या सेमिनरीमध्ये होत होते, बाकी मी कुठेही तसे कार्यक्रम बघितले नाहीत संपूर्ण देशामध्ये. काही भिक्खू करत असतील नाही असं नाही, पण ते काही मला माहीत नाहीत, परंतु मेजॉरिटी करत नाहीत हे मात्र तितकंच खरं आहे. तर हे मांडल्यानंतर बाबासाहेबांनी खास प्रकरण लिहिलेलं आहे. त्या प्रकरणात ते काय म्हणतात, भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. बुद्धानं का भिक्खू निर्माण केला, काय कल्पना होती त्याच्या पाठीमागे, भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना काय होती. बुद्धाने निर्माण केलं ना ते, त्यामुळे बुद्धालाच माहीत असेल का निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं आणि मग ते कसं असावं. हे काही आपल्या अंदाजाचा प्रश्न नाही, ते बुद्धानं स्वतः जाणून बुजून ते केलेलं आहे. त्यामुळे त्यांना काय वाटत होतं त्यांच्या भाषेत त्याच्यामध्ये प्रकरणं दिलेली आहेत. आणि हे सारं प्रकरण जे आहे ते धम्मपदातल्या गाथा आहेत. एकूण एक ओळ 31 मुद्दे आहेत तिथे. हे सारे 31 मुद्दे धम्मपदामधल्या बाबासाहेबांनी जसेच्या तसे घेतलेले आहेत. म्हणजे बुद्धानं आपल्याला काय म्हणायचंय, काय सांगायचंय, काय कसं असावं याबद्दल जी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे ती ठिकठिकाणी मांडलेली आहे. त्यामधल्या धम्मपदामधल्या भूमिकेची बाबासाहेबांनी इथे माहिती दिलेली आहे. भिक्खू कोणाला म्हणायचं, एका ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, भयं इख्खतीति भिक्खू. भयं म्हणजे भीती, जो भीती बाळगतो तो भिक्खू आहे ना. गडबड. भिक्खूची व्याख्या काय आहे, जो भीती बाळगतो तो भिक्खू. पुढे म्हटले कशाची भीती बाळगतो, तर सर्व प्रकारच्या अकुशलाची भीती बाळगतो तो भिक्खू. सर्व प्रकारच्या वाईटाची भीती बाळगतो तो भिक्खू. सर्व प्रकारचं अकल्याणकारक जे आहे त्याची भीती बाळगतो तो भिक्खू. भीती बाळगतो याचा अर्थ काय, त्यापासून दूर राहतो. हे वाईट आहे, त्याची त्याला भीती वाटते की हे नाही करणार मी. त्यामुळे भिक्खूच्या जीवनामध्ये हा एक दृढ संकल्प असतो, प्रतिज्ञा असते आणि त्याप्रमाणे त्याला जगायचं असतं. म्हणून भयं इख्खतीति भिक्खू. मग बाबासाहेबांनी पुढे याच गोष्टी पुढे मांडलेल्या आहेत धम्मपदातल्या गाथा घेऊन. भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले होते. सुरुवात केली बाबासाहेब, जो कोणी चित्तमन धुवून टाकल्याशिवाय त्याचप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करण्यास लायक नाही. सुरुवात तिथं. काशाय वस्त्र का धारण करायची, चित्तमल धुवून टाकण्यासाठी. ते नसेल करायचं तर ती वस्त्र घेऊ नका. सत्य आणि संयम याचा मान राखायचा नसेल, त्याची किंमत करायची नसेल, वस्त्र घेऊ नका. साधा नियम आहे. भिक्खू का बनायचं म्हणून कोणाला भिक्षूंना विचारायचं झालं तर असे प्रश्न विचारतो, तुम्ही का भिक्षू बनला हा प्रश्न विचारा आणि काय उत्तर येतं ते पहा.
इथे सांगितल्याप्रमाणे उत्तर नसेल तर समजायचा खोटा भिक्षू आहे, कारण त्याचा हेतू वेगळा आहे. काही लक्षात आलं आपलं? अशा तऱ्हेनं खरी खोटी भिक्षू सहजपणे ओळखता येतात, काही त्याला वेळ लागत नाही. परंतु ज्याने चित्तमलाचे परिवार्जन केलेले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणांची वाढ झालेली आहे, जो सत्याने संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्र धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो तो काही भिक्खू होऊ शकत नाही. भिक्खं यख्खती, तो भिक्खू नाही. केवळ भीक मागतो म्हणून त्याला भिक्खू म्हणायचं नाही. म्हणजे भिकारी आणि भिक्खू याच्यात फरक आहे ना. म्हणून भिक्खू मागत नाही, परंतु दुसऱ्यांना दिलेल्या अन्नावरती तो जगतो. प्रत्यक्ष मागितलं तर भीक होतं, आणि न मागता जर कोणी दिलं तर ते दान होतं. त्यामुळे भीक आणि दानामधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. भिक्खू दुसऱ्यांच्या जीवावरती जगतो, परंतु दानाच्या माध्यमातून जगतो. जे श्रद्धेनं दिलं जातं, स्वतःहून दिलं जातं, त्यावरती जगतो, तो मागत नाही. आणि बाकीच्या धर्मामधले सारे संन्यासी मागतात, मागितल्याशिवाय त्यांचं चालतच नाही. आणि सर्वात भिकारडे कोण असतील तर ब्राह्मण धर्म आहे. दक्षिणा द्या, सक्तीनं मागतात दक्षिणा, ब्राह्मणाला दक्षिणा द्या. तर सर्वात भिकार कोण असतील तर तो ब्राह्मणी धर्म आहे. बुद्धानं भिक्खूंना भिकारी बनवलं नाही. मागायला बंदी आहे. उपाशी मरण्याची वेळ आली तरी सुद्धा मागायचं नाही. मनुष्यानं दिलं पाहिजे ते श्रद्धेनंच दिलं पाहिजे, स्वतःहून स्वतःच्या इच्छेनंच दिलं पाहिजे. मग ते त्यानं दिलं तर त्याला थँक्यू सुद्धा म्हणायचं नाही. गप्प राहून स्वीकार करायचा. अरे बाबा बरं झालंस दिलंस, काही बोलायचं नाही. मौन राहूनच स्वीकार करायचा. ही सिस्टम आहे. आज महाराष्ट्रामध्ये, भारतात असं पाहायला मिळते की प्रत्येक भिक्षू मागितल्याशिवाय राहत नाही. मला एकानं मागे एकदा म्हटलं, काय म्हणते जी लोकांच्या पासून पैसे काढण्याची कला तुम्हाला येत नाही म्हणे. म्हटलं ते तर बाबा बिलकुल खरं आहे. आणि किती इथे नागपूरमध्ये किती भिक्षूंनी विहारं बांधली, मोठमोठी विहारं बांधली. त्यांना लोक पैसा देतात, तुम्हाला का देत नाहीत? आहे ना प्रॉब्लेम. म्हटलं प्रॉब्लेम तर खरा आहे, मला देत नाहीत गोष्ट खरी आहे, कारण मी मागत नाही. आणि हे पावत्या घेऊन जातात, दान द्या दान द्या, मनुष्य देतो. म्हटलं बाकीच्या भिक्षूंमध्ये माझ्यामध्ये फक्त एवढा फरक आहे. म्हणून गेल्या जो 20 वर्षाची नागपूरचा माझा संबंध आहे, 20 वर्षात इथे काही उभं करता आलं नाही. इतरांनी मोठमोठी विहार उभी केलेली आहेत. तर तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण काय करू, जे बुद्धानं सांगितलं ते मी ऐकतो, माझ्या मनचं काही करत नाही. मग आता उद्या समजा मी पावती पुस्तक घेऊन आपल्या एकेकाच्या घरी आलो तर तुमची काय अवस्था होईल? एक तर राग येईल, वाईटही वाटेल, पण जरा दबाव आहे म्हणून रडत पुढत का होईना 4 पैसे दान द्यालच ना, का नाही देणार? म्हणजे मला उद्या सेमिनरी उभं करणं अवघड आहे का? सेमिनरी उभं करणं मला अजिबात अवघड नाही. महिनाभर घरोघरी फिरलो तर कसेही 5-50 लाख रुपये तर असे गोळा होते. आणि ते अनेक भिक्षू करतात. मी ते करणार नाही. कारण हा जो सिद्धांत बुद्धांना शिकवलेला आहे की संघ ही कलेक्टिव्ह एनर्जी आहे,
मार्गदर्शक आहे, सहाय्यक आहे. त्या एनर्जीच्या प्रती आपण संवेदनशील असलं पाहिजे, त्या एनर्जीचा सन्मान केला पाहिजे आणि संघाला दान दिलं पाहिजे. संघ हे दान देण्याचं सर्वात उत्तम क्षेत्र आहे, अशी भाषा आपल्याला बुद्ध धर्मात ऐकायला मिळते. उत्तम क्षेत्र संघवंदनेमध्ये म्हटलेलं आहे. आहुनेयो पाहुनेय दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं पुय्यखेतं लोकस्य. अनुत्तर अलौकिक, पुण्यखेतं पुण्याचं क्षेत्र किंवा पुण्याचं शेत आहे. पुण्याचं पीक देणारं हे अलौकिक अद्वितीय असं क्षेत्र आहे. तिथे तुम्ही दान दिलं पाहिजे. म्हणजे संघाला दान श्रद्धेनं दिलं पाहिजे, आणून दिलं पाहिजे, आठवणीनं दिलं पाहिजे, जागरूकपणे दिलं पाहिजे. एक तर आपल्याकडे आलं तर दिलं पाहिजे, त्याला म्हणतात पाहुणचार. आणि येत नसतील तर स्वतः जाऊन द्यायचं तिथे पोचून, त्याला म्हणतात आहुंचार. भारतीय बौद्धांना दोन्ही शब्द माहीत नाहीत. त्यांना फक्त मागण्याची भाषा कळते, मागत नाही त्याला ते देत नाहीत. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये दान कसं करायचं तेच भारतीय बौद्धांना आजपर्यंत कळलेलं नाही. दान कशाला म्हणतात, दान भावनेचा संबंध आला नाही. हा मोठी विचित्र गोष्ट आहे. आम्ही दानाला मेजॉरिटी लोक वर्गणी समजतात, कारण वर्गणीची सवय लागली ना पहिल्यापासून. म्हणून धम्मासाठी आपण दान करतो, पण ती वर्गणीच असते. वर्गणीच्या पद्धतीनेच दान देतो. म्हणून मोजून हिशोब करून मुक्त हस्ते देत नाही, मनापासून देत नाही, जास्तीत देण्याची ती इच्छाच बाळगत नाही. कमीत कमी कसं देता येईल याचा मनुष्य विचार करतो. ह्या पद्धती आहेत. म्हणून अजूनही भारतीय बौद्ध दान करायला शिकलेले नाहीत. किती मोठी ट्रॅजेडी आहे ते पहा. आणि म्हणून संघाच्या वतीनं मोठी कार्य होत नाहीत. पुढे बाबासाहेब म्हणतात, ज्याला दुष्टपणा स्पर्श करत नाही, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तो खरोखर भिक्खू. दुष्टपणा असता कामा नये, ती प्रवृत्ती असता कामा नये. त्यामुळे ती प्रत्येक भिक्षूनं सावधानपणे जगायचं आहे. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनयशील पांडित्य, एकांतवास, ध्यान आणि यामुळेच लाभत नसून, हे भिक्खू ज्याने आश्रमांचा क्षय केल्यानेच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. तर हे आश्रय क्षयातूनच लाभू शकतं आणि ते काम भिक्षूनं केलं पाहिजे. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्षूचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सर्व स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून पदच्युत होत नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्षू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. आणि आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये भिक्षू आपापसामध्ये एकमेकाचा भयंकर द्वेष करतात. भयंकर. हा आपला सगळा अनुभव असेल, मी काही उदाहरण सांगत नाही आपल्याला, परंतु एकमेकाच्याबद्दल बोलतानाही वाटेल ते बोलतात, वाटेल तसं बोलतात. इतका द्वेष होणार. मी त्या अनुभवातून गेलेलो आहे म्हणून मी खात्रीपूर्वक हे बोलू शकतो की किती भयंकर नकारात्मकता पाहायला मिळते. आणि भिक्खू म्हणून दुसऱ्याशी त्या चांगुलपणानं वागत नाही. कलेक्टिव्ह एनर्जीचा त्यांना अर्थच कधी कळलेला नाही. अल्पच का होईना
पण जे मिळालेले आहे त्याचा अव्हेर करीत नाही, जो शुद्ध जीवी आहे, प्रमादरहित आहे, अशांची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणतात. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो आश्रमक्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद प्राप्त करतो. हे भिक्खू, ही तुझी नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेषाचा नाश केलास तर तो निर्वाला जाशील. तुझ्या नावेमध्ये राग, द्वेष, सर्व प्रकारचे आश्रव भरलेले आहेत, ते खाली कर म्हणजे तू निर्वाला जाऊन पोचतील. 5 बंधनं तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनावरती मात करावी. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण असं म्हणतात. याला पंचनिवारण म्हणतात. ही 5 निवारण तोडण्याचा भिक्षूने प्रयत्न केला पाहिजे. पहिलं निवारण आहे सत्काय दृष्टी, म्हणजे अहंकार, मीपणा, माझेपणा, ह्या गोष्टीपासून त्यानं मुक्त झालं पाहिजे. अहंकार, मी, माझेपणा ही भावना भिक्खूने बाळगता कामा नये. त्याला सत्काय दिठ्ठी म्हणतात. आणि त्याचे आणखी दुसरे अर्थ आहेत की आपल्या शरीराला सर्व काही समजणं, आपल्यामध्ये आत्मा आहे असं समजणं, माझं अस्तित्व आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, म्हणून हे माझं पण, मी आणि माझं पण सतत जोपासत राहणं हे चुकीचं आहे. त्याला सत्काय दृष्टी म्हणतात. दुसरं आहे शीलबद्ध परामास. शीलबद्ध परामास, संस्कृतमध्ये शीलव्रत परामर्श असं होतं. याचा अर्थ कर्मकांड. कुठल्याही कर्मकांडात भिक्षूनं अडकायचं नाही. कर्मकांड ही बाहेरची क्रिया आहे, त्याचा मानसिकतेशी काही संबंध नाही. ती औपचारिकता आहे, ती सच्चाई नाही. म्हणून बुद्धाची मूर्ती ठेवली, मुळात मूर्ती ठेवली तीच सत्यता नाही. तुम्ही मूर्तीला बुद्ध समजता का? त्या वस्तूला बुद्ध समजता का? इथपासून अज्ञान सुरू झालं. बुद्ध ही अवस्था आहे. बुद्धाचं असं मूर्तिमंत दर्शन आज होणं शक्य नाही, कारण बुद्ध होऊन गेले, त्यांचं शारीरिक अस्तित्व संपून गेलेलं आहे. पण ती एक वेगळी विशिष्ट अवस्था आहे. त्या अवस्थेचे तुम्ही भक्त असला पाहिजे, समोर ठेवलेल्या मूर्तीचे नव्हे. पण मूर्तीला तुम्ही बुद्ध मानायला लागता. आणि मग कर्मकांड येतं. बुद्धापुढे दीप अर्पण करायचा की लावली मेणबत्ती, मग एक चालत नाही. लोक वाटेल तेवढ्या लावतात. नागपूरमध्ये 2-3 लावल्याशिवाय लोक राहतच नाही. अगरबत्ती लावायचे, परित्राणाला लोक बोलतात, तेही चुकीचंच. तिथे नाना प्रकारच्या वस्तू आणतील, अत्तर आणतील, गंध असतील, काय नाना प्रकारच्या गोष्टी असतात. आता अशा कार्यक्रमावरती मी त्या कुठल्याही गोष्टी वापरत नाही, ठेवून देतो. लोक म्हणतात काय परित्राण काही बरोबर झालं नाही. परिस्थिती आहे. एवढ्या अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेला आहे. आणि या कर्मकांडाला मनुष्य सच्चाई मानलेला लागलेला आहे. आणि लक्षात घ्या, कर्मकांड हा ब्राह्मणी धर्माचा आत्मा आहे. बाहेरच्या औपचारिकमध्ये तुम्हाला अडकवलं की मनुष्य आपल्या मानसिकतेपासून दूर जातो. आणि बस एवढं केलं ना मग झालं, आपलं कल्याण झालं, आपलं बरं झालं असं तो समजायला लागतो. ही मानसिक गुलामगिरी आहे. कर्मकांड एक सवय बनून जाते आणि मनुष्य त्या सवयीचा गुलाम होतो. त्याला सत्य मानायला लागतो. आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, आपल्या मनाचा वापर करत नाही, त्यातलं बरं वाईट शोधत नाही, त्याला काहीच कळत नाही. काही लक्षात आलं? मंदिरामध्ये गेलं, हात जोडलं, पूजा केली की बस आपलं कल्याण झालं. मग बाहेर मोठ्या मानानं येईल, गंध लावेल, हे लावेल, वाटेल ते लावेल. हे सारे देखावे आहेत. त्याचा मनुष्य घडण्याशी काडीचाही संबंध नाही. आणि या कर्मकांडामध्ये ब्राह्मणांनी सर्व समाजाला अडकवून ठेवलेला आहे. हेमाड पंथ नावाचा विजयनगरच्या त्या साम्राज्याचा मंत्री होता.
त्यानं 2000पेक्षा जास्त कर्मकांड लिहून ठेवलेली आहेत. प्रत्येक हिंदूनं किती कर्मकांड करायचं? 2000पेक्षा जास्त. वर्षाचे दिवस 365. दररोज एक करायचं म्हटलं तरी शक्य आहे का? म्हणून कर्मकांड, पूजा अर्चा, जत्रा यात्रा, उत्सव हे सर्व अज्ञान जोपासण्याचे कारखाने आहेत, पद्धती आहेत. शीलबत परामर्श बुद्धानं म्हटलं. कर्मकांडात ऐकून आला. म्हणून थायलंडमध्ये ज्या फार चांगल्या विहारामध्ये मी राहतो कधी कधी, तिथे लोक काही करत नाही. तिथला भिक्षू बुद्ध मूर्तीपुढे वंदनही करत नाही. आता आपण कुठल्या विहारात गेलो म्हणजे काय करता? मूर्तीपुढे गुडघे टेकून आपण वंदन करता. कोणती भावना असते मनामध्ये? बुद्धाचा विचार नसतो डोक्यात. आजूबाजूचे लोक पाहतात, त्यांच्यावरती काय इम्प्रेशन पडेल हा मनामध्ये विचार असतो. मला एका मोठ्या ऑफिसरनं दीक्षाभूमीवरती मी बघितलं, भाषण करता करता दीक्षाभूमीकडे तोंड केलं आणि पंचांग प्रणाम केला. किती देखावा करावा माणसानं. म्हणून बुद्धाच्या बद्दल खरंच आदर असणारा मनुष्य या गोष्टी करत नाही. थायलंडमधले भिक्षू पुष्पही कधी अर्पण करत नाहीत. सुंदर बाग असते, एकही फूल कधी तोडत नाहीत, स्वतःहून अर्पण करत नाहीत. उपासकाने आणली तर ती फार तर मूर्तीपुढे ठेवून देतील. अगरबत्ती लावत नाही, मेणबत्ती लावत नाही, काही नाही. ते फक्त ऑब्जेक्ट आहे, डेकोरेशन आहे. डेकोरेशनशी काही संबंध नाही. मी बुद्धाला शरण जातो माझ्या मनानं. माझी मानसिकता अशी घडवतो की बुद्धाच्या पुढे मी नतमस्तकच असलं पाहिजे. म्हणून मानसिक पूजेला बुद्ध धर्मामध्ये स्थान आहे. इतकंच काय, आपण जी बुद्ध पूजा म्हणतो त्यातही तोच अर्थ आहे. वणगंध गुणोपेतं एतम कुसुम संतती पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरे, असं म्हणतो ना. पूजे मी बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभावि मुख्यम. त्या पुष्पांनी ही पूजा करता याचा अर्थ आहे की मला मोक्ष प्राप्ती व्हावं या दृष्टीनं त्या बुद्धाच्या आदर्शापुढे मी असा नतमस्तक होतो. आणि ज्याप्रमाणे पुष्प कोमेजून जातात त्याप्रमाणे माझं शरीरही कोमेजून जाणार आहे, ही शिकवण त्या वंदनीतून दिलेली आहे. आपण त्याचे अर्थही समजत नाही. साधं एवढी सुद्धा अर्थ कळत नाही की त्याचं शिकवण दिलेली आहे. या पुष्पाकडे मी कोणत्या नजरेने बघितलं पाहिजे. कोणाला अर्पण करतो तो भाग वेगळा, ते समोर असो तिथं असो, पण ही पुष्प जशी कोमेजून जातात त्याप्रमाणे माझंही शरीर कोमेजून जाणार आहे. हे अनित्यतेचं तत्व मी पाहतो आहे. बुद्धानं ते शिकवलं, त्याची आठवण करतो आहे आणि त्या बुद्धाकडे नतमस्तक होतो आहे. ह्या अशा फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तिसरं जे आहे ते आहे विचिकित्सा. तिसरं बंधन संयोजन. विचिकित्सा म्हणजे बुद्ध धम्म संघाबद्दल शंका. आणि खूप लोकांच्या मनात शंका आहेत. आज जेवढे महाराष्ट्रात बुद्ध आहे मेजॉरिटी लोकांच्या मनामध्ये शंका आहे. किमान माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे आले सुरुवातीला त्यातले आता काही सुधारले, परंतु सुरुवातीला जे जे आले त्यांच्यामध्ये ह्या शंकाच होत्या. मग बुद्धानं पुनर्जन्म मानला का? आम्ही म्हणतो हो. मग बुद्धानं आत्मा मानला का? आम्ही म्हणतो नाही. कसं काय बनते जी आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा होईल? शंका. आणि या शंकेनं पछाडलेले महाराष्ट्रात खूप लोक आहेत. बुद्ध आणि त्यांचा धम्म पचत नाही, त्याचं कारण हे आहे. ज्या अर्थी बुद्धानं आत्मा नाही मानला, पुनर्जन्म मानला, त्या अर्थी काहीतरी वेगळी भानगड असेल. ते वेगळं शास्त्र असेल, वेगळं ज्ञान असेल. ते वेगळं ज्ञान मी जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही जिद्द नाही. आम्ही काय करतो, बुद्धानं आत्मा नाही मानला ना आणि पुनर्जन्म आहे, मग बुद्धाला काय कळत नाही, सोडून द्या. म्हणून हा ग्रंथ रिजेक्ट करणारी माणसं मला माहित आहेत.
हा ग्रंथ रिजेक्ट करणारी माणसं मला माहीत आहे, पण साधा विचार करत नाही की जर बुद्धानं असं मानलेलं आहे तर त्यांचा सिद्धांत काहीतरी वेगळा असेल, त्यांनी काहीतरी वेगळं जाणलेलं असेल. मग ते वेगळं काय ते मला शोधलं पाहिजे का? लागलीच मी इथं जजमेंट देऊन मोकळं व्हायचं, डिसमिस, बुद्धाला काही कळत नव्हतं, बुद्धबात. हे अशी खूप माणसं बघितली आहेत. आणि हाच ग्रंथ असा आहे, काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी 4 आणि सत्य नाकारले, आणि हायली क्वालिफाईड, मागे उदाहरण दिलं होतं मी, हायली क्वालिफाईड लोक बोलतात. त्यामुळं हा ग्रंथ खूप लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्मास कारणीभूत झालेला आहे, आणि त्या संभ्रमामध्ये लोक अडकलेले आहेत. म्हणून बुद्धाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण होत नाही, विश्वासच पटत नाही. हे असं चुकीचं आहे की बुद्धीला पटत नाही, त्यामुळे आम्हाला नको आहे म्हणून. आता जिथे बुद्धाबद्दल श्रद्धाच नाही, खात्रीच नाही की मला ते पाहिजे, माझ्या कामाचं आहे, असे लोक कसे काय बौद्ध म्हणायचे? त्यांचं स्वतःला बौद्ध म्हणून घेणं सुद्धा 100% चुकीचं आहे. उलट बुद्ध, धम्म, संघ या तिन्ही तत्वांच्या बद्दल कुठली शंका न असणं म्हणजे विचिकित्सा नसणं असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही शंकेच्या अधीन आहात तोपर्यंत तुम्ही बौद्ध बनू शकत नाही, बौद्ध जीवन पद्धती अंगीकारू शकत नाही, आणि त्याचं पालन करून कुठला लाभ मिळवू शकत नाही. जेवढे म्हणून संघटना म्हणून काम करतात या क्षेत्रामध्ये बुद्ध धर्माच्या प्रचाराच्या, जवळजवळ सर्व संघटनांची अवस्था ही अशी आहे. त्यांचं कार्य हे सोशल लेव्हलचं आहे, सामाजिक कार्य, धर्म शिकवणीचं काम नाही त्यांचं. म्हणून ह्या बंधनांना 5 बंधनं तोडून टाकली पाहिजे. ही 3 बंधनं तोडली की तो स्वतः पण नव्हतो. कामछंद आणि व्यापार म्हणजे वासना आणि द्वेष कमजोर झाला की त्याला पुढची अवस्था प्राप्त होते, त्याला म्हणतात सकदागामी. आणि 5ही बंधनं तुटली की तो अनागामी होतो. मग पुढची 5 बंधनं आहे ती शेवटच्या स्टेजला तुटतात तेव्हा तो अर्हत बनतो. याला 10 संयोजन असं म्हणतात. 10 बंधनं तोडल्यावरती तो अर्हत बनतो, म्हणजे सर्व सुखास प्राप्त होतो, सर्व दुःखातून मुक्त होतो. आणि हे करण्यासाठी भिक्षूनं प्रयत्न करायचा. म्हणून हे भिक्षू ध्यान कर, प्रमादात राहू नको, आपले चित्त कामभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. आणि अनेक बौद्ध म्हणतात विपස්සना नको. बुद्धानं विपස්සना नाकारली, बुद्धाच्या नावावरती खपवून देतात. आणि तुम्हाला पटली नाही, तुम्ही म्हणा की मला ती मान्य नाही, बुद्धाला मध्ये कशाला घेता? ध्यानधारणा वगैरे हे साऱ्या चुकीच्या आहेत असे बोलणारे लोक आहेत. आणि इथे बाबासाहेब स्पष्ट शब्दात लिहितात, ध्यान कर, प्रमादात राहू नको. प्रज्ञेशिवाय ध्यान नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. कोणत्या प्रज्ञेची गोष्ट करायला लागला? ध्यानच करत नाही तर. पण आपण काही न करता आपण स्वतःला प्रज्ञावान समजतो, बुद्धिमान समजतो. म्हणजे ब्राह्मणांनी दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत, आपल्या बुद्धीला घातलेल्या मर्यादा, त्या मर्यादा तोडण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही. जर इथे काही वेगळं आहे बुद्ध धर्मामध्ये तर आपण हा विचार केला पाहिजे की इथे वेगळं आहे, आम्ही समजतो ते वेगळं आहे. मग बुद्धाने वेगळं म्हटलं त्याला काहीतरी कारण असेल ना, खरंच ते काहीतरी वेगळं असेल. मग ते वेगळं पण मला शोधलं पाहिजे. परंतु मी ज्याला समजतोय तीच मोजपट्टी लावून बुद्धाचं म्हणणं नाकारणं हे चूक आहे. हा विचार करणारी माणसं आज महाराष्ट्रामध्ये नाहीत. जजमेंट देणारे आहेत फटाफट. बुद्धाचं हे मान्य नाही, बुद्धाचं ते मान्य नाही, हे कबूल नाही, ते कबूल नाही. तुम्ही बौद्ध बनवू शकत नाही. विचिकित्सा आहे. आणि या विचिकित्सेमुळं
सर्वात जास्त नुकसान होते तरुण पिढीचं. ते पुन्हा ब्राह्मणी संस्काराचे बळी होत आहेत, धम्मापासून तुटले जातात. बौद्ध कुटुंबातल्या मुलांनाच बुद्ध नको, धम्म नको, संघ नको, काही नको. पूर्णपणे त्यांची मानसिकता त्याच्या विरोधात आहे. ही आजची प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांचे आईबाप मरण पावल्यावरती ही मुलं काही बौद्ध म्हणून जगणार आहेत का? तुटली ती बुद्ध धर्मापासून पुन्हा ते हिंदू धर्माचेच बळी होणार आहेत. म्हणून बाबासाहेबांनी केलेली क्रांती रसातळात जाणार आहेत, त्याची जाणीव सुद्धा भारतीय बौद्धांना नाही. किती विचित्र परिस्थिती आहे. ज्या बुक्कीने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले आहे, त्याला अलौकिक आनंद होतो. स्वतःला स्वतः जागे कर, स्वतः स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्षू तू सुखानं राहशील. ही सर्व माणसांना शिकवण आहे. स्वतः जागे व्हा, स्वतःची परीक्षा करा. सर्व कल्याणकारी जीवनाची सुरुवात या तत्वापासून होते. तेच कोणी करत नाही. स्वतःकडे कोणी पाहते नाही आणि स्वतःमधलं कमी जास्त जाणण्याचा प्रयत्न करत नाही. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे मनुष्यानं आपले नियमन केले पाहिजे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. 3 प्रिन्सिपल्स बुद्ध बाबासाहेबांनी सांगितले. ते म्हणजे धम्म पद्धतीचा की बुद्ध आणि धम्म आणि संघावरती आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, ते जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे. त्याशिवाय बौद्ध जीवन मार्ग हाती लागत नाही. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये धम्मपदाची शिकवण आहे जी बाबासाहेबांनी इथे दिलेली आहे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. म्हणजे आपला आचार व्यवहार जो आहे, आपलं जगणं जे आहे, त्यावरती लक्ष केंद्रित करतात. त्यामध्ये कुशल अकुशल हे जाणून कुशल वागण्याचा प्रयत्न करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानतं. करुणा करायची, दया करायची, मैत्री करायची. आणि मैत्रीचं आणि बौद्धांचं हे असं आहे महाराष्ट्रामध्ये तरी. म्हणून एका वस्तीमधले राहणारे सारे बौद्ध तुम्हाला एकत्रित आल्याचे कधी पाहायला मिळायचे नाहीत. कोकणामध्ये एक म्हण आहे, कोकण माहीत आहे ना, महाराष्ट्राचा किनारपट्टीचा भाग. तिथे भाऊबंदकी असते, भाऊकी म्हणतात त्याला. भाऊकी म्हणजे एका गावामध्ये जेवढे महार राहतात ते स्वतःला भाऊकी म्हणतात. आमची भाऊकी म्हणजे जातीचं संघटन. पटत कोणाचंच आपापसात नाही. म्हणून त्यात म्हण कशी आहे, असे भावकी मानणारे 4 जण, असे भावकीवरती विश्वास ठेवणारे, भावकी मानणारे सारेच मानतात. अगदी कसून भांडतात तंटात सर्व काही भावकी मानायची. अशा भावकीला मानणारे 4 जर एका दिशेनं जाताना दिसले तुम्हाला, तर तुम्ही काय समजायचं? 4 जण भावकीला मानणारे म्हणजे त्या जातीय संघटनाला मानणारे एका दिशेनं जाताना दिसले तर तुम्ही काय समजायचं? यातला 5वा त्या 4घांच्या खांद्यावर आहे. त्या 5व्याला पोचायलाच फक्त ते एकत्रित येतील, बाकी तुझं माझं काही घेणं देणं नाही. ही भाऊबंदकी आहे. आणि सर्व बौद्ध समाजामध्ये वस्तीमध्ये कुठे जाऊन पहा,
आम्ही त्याला गटबाजी म्हणतो. कधी म्हणतो लोकांना अक्कलच नाही, त्यांना कळतच नाही, येतच नाही म्हणून शिव्या देतो, त्यांना नावं ठेवतो. पण ही अवस्था आहे की नाही? बौद्धांचा आपापसामध्ये पटत नाही, मग कुठल्या विहारामध्ये बौद्ध एकत्रित येत नाही. विहार हे थोतांडच आहे म्हणा, आय एम सॉरी, पण भारतामध्ये विहार एक थोतांड आहे. बुद्धाच्या काळामध्ये लोकांनी विहार बांधली संघाला अर्पण करण्यासाठी. एकमात्र उद्देश विहार बांधण्याचा की आमच्या वस्तीत आमच्या शेजारी कोणीतरी भिक्षू राहावा, त्याचा सहवास लाभावा, त्याच्यापासून धम्म शिकता यावा, म्हणून आमची गरज आहे त्या भिक्षूला इथे आणून ठेवण्याची आणि मग त्याची सोय करायची. विहार बांधायचं, तिथे तो राहील, आपलं आचरण करेल, आपला अभ्यास करेल, आपलं नित्यकर्म चालवत राहील आणि आम्ही जेव्हा जाईल तेव्हा तो आम्हाला धम्म शिकवेल. म्हणून संघाच्या सहवासामध्ये राहण्यासाठी म्हणून विहार बांधलं जातं. महाराष्ट्रामध्ये एक तरी विहार असा आहे आणि बुद्धानं स्वतः सांगितलेला आहे. जेव्हा अनाथपिंडकाने विहार बांधला, बुद्धाला विचारलं, भगवान मी विहार बांधलं, मी काय करू? अनाथपिंडकाला बुद्धाने सांगितलं, तू ते संघाला दान कर. म्हणून बौद्धांची प्राचीन परंपरा आहे की उपासक विहार बांधतात आणि संघाला दान करतात. ही परंपरा आजही भारतामध्ये आलेली नाही. विहार उपासकांच्याच मालकीची आणि त्याचा पॅटर्न कसला? हिंदूचं जसं देऊळ तसं विहार याचं बुद्धाचं देऊळ, हा पॅटर्न आहे. मूर्ती ठेवली, विहाराचं उद्घाटन झालं की झालं आमचं विहार. ते विहारच नाही मुळामध्ये, फार तर ते बुद्धाचं देऊळ म्हणता येईल. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही देवळं बांधलेली आहेत बुद्धाची आणि त्याला विहार म्हणून चुकीचं नाव देऊन त्याकडे बघतो. त्या विहाराचा कोणाला काही लाभ नाही, काही लाभ नाही. म्हणून विहार संस्कृती भारतामध्ये आलीच नाही. आणि अशा ज्या बहकलेल्या विचारामध्ये मग काही लोक वावत गेले, अरे विहारामध्ये ऐक्य झालं पाहिजे, मग विहारांचं संघटन करा, की झालं बौद्ध विहार समन्वयाचं काम सुरू. एक पागलपणा अगोदर केला, आता तो पागलपणा आणखी घट्ट करण्याचे दुसरे प्रयत्न सुरू. हे सारं बघितलं तर मला फार वाईट वाटतं की काय चाललंय या समाजामध्ये. बुद्धिमान समाज आपल्या बुद्धीचा वापर का करत नाही, का समजून घेत नाही? बुद्ध धर्माचं विडंबन आहे अक्षरशः. नुसतं विडंबन नाही तर बौद्ध बनणाऱ्या लोकांना डायव्हर्ट करणं आहे, त्यांना अडवणं आहे, त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही. तो भिक्खूच्या सहवासाला धम्म शिकला, अरे ते भिक्षू चांगले नाहीत, आपल्या विहारात भिक्खू नाही चालायचं, पण तू विहारामध्ये. आणि मग जाहिराती करा, बाबासाहेबांनी म्हटलं की दर रविवारी विहारात गेलं पाहिजे म्हणून. सहारा कोणाचा घ्यायचा? बाबासाहेबांचा. अरे पण त्या विहारामध्ये होतंय काय ते तरी सांग. मुळात ते विहारच नाही, इथपासून सुरुवात. विहार म्हणजे इथे भिक्षू राहतो, धम्म शिकवतो, आपण प्रत्यक्ष आचरण करून लोकांच्या पुढे आदर्श ठेवतो. मग भिक्षूकडे बघितल्यावरती सामान्य माणसाला तरी पंचशील पाळणं मला जडच जातं. हा भिक्षू तो कायम पाळतो, त्याला जर जमतं ते कायम, मला का जमू नये? अशा प्रकारे भिक्षूच्या त्या आदर्श व्यवहारातून प्रत्येक माणसाला धम्म जीवन जगण्याची प्रेरणा लाभते, हिंमत येते. कधी ना कधी तो प्रयत्न करायला लागतो. म्हणजे असं अप्रत्यक्षपणे सुद्धा भिक्षूच्या हातून प्रचार होत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला जमत नाही ते यांना जमतं, हे फार मोठं तत्व आहे. आणि त्यासाठी संघाचा आदर्श तिथे असावा लागतो. आणि मग ही कलेक्टिव्ह एनर्जी आहे, एकोप्यानं काम करायला लागतं, त्याचा एनर्जीचा अनुभव यायला लागतो. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय ते सर्व, पण लोक त्याचा फायदा घेत नाही. प्राज्ञजन परिषद त्यासाठी भरवली जाते, कलेक्टिव्ह एनर्जीचा अहसास लोकांना व्हावा म्हणून.
पण प्राज्ञजन परिषदेला लोक येत नाहीत. आम्हाला सरच माहिती आहे ना काय जायचं तिथे. मग असं बेफिकीर असणारा समाज, मला काय त्याचं, मी जाणार नाही, मला मिरवायचं असेल, मला भाषण द्यायचं असेल, मला पुढारपण मिळत असेल, मला काही मानपान मिळत असेल, माझा काही लाभ होत असेल तर जाईल, नाही तर मी जाणार नाही. अशा प्रकारे धर्माच्या बाबतीत जे बेफिकीर लोक आहेत, त्यामुळं भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होत नाही. बौद्ध समाज घडला नाही, बौद्ध मनुष्य घडला नाही, आणि संपूर्ण तरुण पिढी बुद्ध धर्मापासून कटाव झालेली आहे, तुटलेली आहे, आणि ती आता कोणत्या मार्गाने कशी बहकत जाईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. इतकी विलक्षण परिस्थिती निर्माण झालेली आहे. एवढं बाबासाहेबांनी बारकाईनं लिहिलं, आम्हाला त्याची पत्रास नाही, आम्हाला त्याची घेणं देणं नाही. फक्त जय भीम म्हणायचं, ते ओ भिक्खू जय भीम, ही काही प्रथा आहे, हे काही संस्कार आहे, हे कायम चालतं. ह्या प्रथा नाहीत, ही संस्कृती नाही, हा विनय नाही, ही नम्रता नाही, हा उद्धटपणा. जय भीम हा उद्धटपणा आहे. आणि उद्धटपणा मी कोणाचं नाव घेऊन करतो, परत बाबासाहेबांचं, परत बुद्धाचं नाव. मोठं मोठं विचित्र आहे बा की वागण्या बोलण्यात ताळतंत्र कसं नसतं त्याची उदाहरणं. आणि या छोट्या छोट्या गोष्टी सुधारून आपल्या पुढचं पाऊल टाकायचं असतं, त्याला म्हणतात धम्मसंस्कार. आणि ते केंद्र आहे विहार. विहार आहे आणि भिक्षू नाही, विहार नाही. मूर्ती वगैरे नसणारी खोली आहे, पण भिक्षू आहे, विहार आहे. हे तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. चिंतन म्हणजे ते ध्यान. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे. विहारवास म्हटलंय बिकट आहे. ग्रहवास दुःखकारक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेनं सेवन करणे हे दुःखकर वाटते. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढवून ठेवलेले आहे. तर जर कलेक्टिव्ह एनर्जीचं कास धरली नाही आणि नुसताच भिक्षू आपला भटकत राहिला, आपल्या मनाप्रमाणे काही करत राहिला, तर तो दुःखालाच कारणीभूत होणार, त्याच्यापुढे दुसरं काही असणार नाही. ज्याच्या ठिकाणी धर्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. तर ही बाबासाहेबांची एकंदरीत भिक्खूच्या बद्दल जी अपेक्षा होती की भारतामध्ये अशा प्रकारचा भिक्खू संघ पाहिजे, आणि तो संघ निर्माण करण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ध्येयामध्ये त्यांनी एक कलम टाकलेला आहे की गरज पडल्यास भिक्षूंचा नवा संघ निर्माण करणं. कोणी लक्ष दिलं नाही तिकडे, कोणी. 60 वर्षात बाबासाहेबांच्या सच्च्या अनुयायांना त्यांचं इतकं महत्त्वाचं कार्य कळलेलं नसेल, दिसलं नसेल, त्यांना कोणत्या पद्धतीनं का म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी म्हणावा, असा प्रश्न मला पडतो. का त्यांच्या त्या अहंकाराला आणि त्यांच्या खोटेपणाला आपण साथ द्यावी? खोटेपणा आहे की जे बाबासाहेबांनी करायला सांगितले तुम्ही आजही करत नाही, नाव त्यांचंच घेता, स्वतःला फसवतं, तुम्ही साऱ्या समाजाला फसवता. आणि यामध्ये सुधारणा व्हायची असेल तर चांगला संघ निर्माण होणं आवश्यक आहे. तर ही बुद्धाची स्वतःची भूमिका भिक्खू कसा असावा याबद्दल बाबासाहेबांनी इतक्या स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि मग इथल्या एकंदरीत सामाजिक जीवनाला अनुसरून बाबासाहेबांनी आणखी काही महत्त्वाची प्रकरणं लिहिलेली आहेत जी आपण पुढे पाहू. उदाहरणार्थ भिक्षू आणि संन्यासी यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपण पुढच्या वेळेस बघू. त्याचप्रमाणे भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामध्ये काय फरक आहे तो पुढच्या वेळेस बघू. आणि भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये काय फरक आहे, ही 3 फार महत्त्वाची प्रकरणं आहेत जी या देशातल्या एकंदरीत सामाजिक पार्श्वभूमीला अनुसरून आहेत आणि ज्यांचं विवेचन तुम्हाला कुठल्याही इतर बौद्ध ग्रंथामध्ये पाहायला मिळायचं नाही. युरोपियन लोकांनी लिहिलेल्या कुठल्याही ग्रंथामध्ये येणार नाही. हे फक्त बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे, कारण त्याची इथल्या प्रत्येक माणसाला गरज आहे, त्याचा गोंधळ घालवणं हे आवश्यक आहे. म्हणून अशा अनेक गोष्टी बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये आणलेल्या आहेत ज्या तथाकथित इतर
युरोपियन लोकांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. तर आपण हे 3 महत्त्वाची प्रकरणं जी आहे ती पुढच्या वेळेस पाहू. सध्या आपण इथेच थांबूया. जय भीम.